महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पीक विमा प्रश्नी रविकांत तुपकर आक्रमक। मेहकरात हजारो शेतकऱ्यांचा निघाला आक्रोश मोर्चा। 8 दिवसात विमा नुकसान भरपाई द्या, अन्यथा राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू। रविकांत तुपकर। पीक विमा नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून आज दिनांक 29 जुलै रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली मेहकरात शेतकऱ्यांचा विराट असा आक्रोश मोर्चा निघाला। प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते। 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास राज्य सरकारला हादरून सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना दिला। शिवाय या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करू असेही त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांना गेल्या वर्षी 100% पीक विमा मिळावा, तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्य प्राण्यांनी शेती पिकाच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा भाव फरक तातडीने मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे तात्काळ मिळावे, तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचे राज्याचे प्रमुख नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकरात शेतकऱ्यांचा विराट आक्रोश मोर्चा निघाला। प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते। सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे। सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे। शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी आम्ही आजवर विविध आंदोलने केले आहेत, परंतु सरकार निगरगठ्ठपणे वागत आहे। त्यामुळे आता आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देत आहोत। सरकार जर शेतकऱ्यांचा विचारच करत नसेल तर सरकारला जागी करण्यासाठी आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आली आहे। सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या या मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही व 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करावा, अन्यथा राज्य सरकारला हादरून सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना केला। शिवाय या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करू असेही त्यांनी सांगितले। यावेळी या मोर्चाला गजानन अहमदाबादकर, डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, डॉक्टर ऋतुजा चव्हाण, भैयासाहेब पाटील, गजानन कावरखे, सहदेव लाड यांनी संबोधित केले। तर या मोर्चाला नामदेव पतंगे, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक, प्रकाश गीते, गणेश गारोळे, वैभव आखाडे, जुबेर खान, भगवान पालवे, देवेंद्र आखाडे, गजानन चव्हाण, कैलास उत्पुरे, विष्णू आखरे, प्रफुल्ल देशमुख, श्रीराम चलवाड, शिवाजी मेटांगळे, अरविंद दांदडे, कल्पना टाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। मेहकरात भर पावसातही सभा सुरूच, एकही शेतकरी हल्ला नाही। रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश मोर्चात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान पावसाने हजेरी लावली तरी शेतकऱ्यांनी मैदान सोडले नाही। भर पावसात तुपकरांच्या भाषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।